नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी। जेव्हा घरात भाजीला काही नसेल किंवा भाजी ना आवडती असेल तर त्यासोबत ही चटणी असेल तर जेवणाची सुद्धा चव वाढते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी 40 ग्रॅम इतक्या काश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या 7 ते 8 तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या। तुम्हाला जर पटकन चटणी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून ठेवू शकता। भिजवलेल्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। त्यासोबतच 40 ग्रॅम इतक्या सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या टाकून घेऊयात। हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। मी मिक्सरला वाटून घेताना याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घातलं होतं। इथे लक्षात असू द्या, वाटत असताना खूप जास्त पाणी घालून नाही वाटायचं आहे। त्यानंतर चटणीला फोडणी करून घेऊयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये तेलाच्या पळीने 2 ते 3 पळ्या इतकं तेल घातलेलं आहे। ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी तेल थोडं जास्तच घातलं आहे। तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे। त्यानंतर जिरं छान फुललं की गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि आपण जी मिरचीची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊयात। तर इथे काळजी घ्यायची आहे, जेव्हा ही पेस्ट आपण तेलामध्ये घालू तेव्हा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे। तुम्हाला जर ही चटणी थोडीशी तिखट हवी असेल तर अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर इतकं लाल तिखट सुद्धा ॲड करू शकता। साधारण 1 मिनिटभर लो फ्लेमवर परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहोत। त्यानंतर चटणीला मस्त असं चटपटीतपणा येण्यासाठी 1 चमचा चाट मसाला घातला आहे। हे सर्व मिक्स करून झालं की 2 ते 3 चमचे इतका लिंबाचा रस घेतला आहे, तो घालून घेऊयात। पुन्हा एकदा मिक्स करून झालं की लो फ्लेमवर आपण याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे। शिवाय याला रंगही खूप छान आलेला आहे। चटणी बनवत असताना चटणीचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे। हीच याची ओळख आहे की चटणी ही पूर्णपणे तयार झालेली आहे। या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत। ही चटणी जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा मसाले भातासोबत तर ही चटणी खूप छान लागते। त्यासोबतच ही चटणी महिनाभर तरी फ्रीजमध्ये आरामात टिकते। त्यासाठी एका कोरड्या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवायची आहे। फक्त प्रत्येक वेळी घेताना चमचा हा यामध्ये कोरडाच बुडवायचा आहे, त्यामुळे चटणी अजिबात खराब होणार नाही। बाहेरची अनहेल्दी चटणी मुलांना खाऊ घालण्यापेक्षा घरीच बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।